इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगरमधील एक कुटुंब शिवसेना उभाटा गटाच्या शिवसेना शाखेत कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आले। मात्र त्यावेळी शाखेबाहेर या दोन कुटुंबांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर दोघांवर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करण्यात आला। हल्ल्याची सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। वैभव देवधर आणि प्राची हे पती पत्नी आहेत। मात्र कौटुंबिक वाद असल्याने प्राची ही माहेरी राहते। दोघांच्या कौटुंबिक वादासंबंधी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे। मात्र आज प्राचीने पती वैभवला उभाटा गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्या शिवसेना कार्यालयात येऊन समोरासमोर वाद मिटवू असे सांगितले। त्यानुसार वैभव तिथे आला। त्यावेळी दोघांमध्ये तिथेच वाद झाला। यात प्राचीचा भाऊ शुभम याने कुठून तरी तीक्ष्ण हत्यार आणले आणि शुभमवर सपासप वार करायला सुरुवात केली। यात वैभव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उल्हासनगरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान या हल्ल्यात वैभवची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला उपचारार्थ कळवा इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलंय। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत। माझ्या बायकोसोबत कौटुंबिक वाद चालू होते। त्याच्यासाठी आम्ही कायदेशीररित्या कोर्टात जाऊन प्रक्रिया चालू होती। पण आता सध्याच माझ्या बायकोने आज संध्याकाळी मला धनंजय आबा बोराडेंच्या इथे फोन करून बोलावले की जे काही हे भांडण आपण बाहेरच्या बाहेर सॉल्व्ह करूया। तर मी माझ्या बहिणीसोबत तिकडे गेलो तर तिकडे फिल्डिंग लावलेली होती। माझा सासरा, माझा मेवणा, माझी सासू, माझ्या बायको या चौघांनी मिळून माझ्यावर हल्ला केला व माझ्या सासरा मेवण्याने माझ्यावर धारदार शस्त्राने वार केलाय आणि माझ्या बहिणीवर वार केला आणि इतर अजून एक व्यक्ती ज्यांनी मला सोडवण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरही वार केला। मी याची दखल पोलिसांमध्ये वारंवार घेतली की मला प्राची खरात कुटुंबाशी खूप भीती आहे, पण पोलिसांनी याबद्दल काही फारसा ऍक्शन घेतलं नाही। फक्त एनसी दाखल करून मला दरवेळेला जा बोलायचे। आता माझी एवढीच मागणी, जे काही झालंय त्याच्या मला कायदेशीररित्या मला न्याय हवाय बस। आणि माझं जे नुकसान झालंय ते माझ्या कुटुंबाला भरपाई करून द्यावी। जो अपमान सगळं झालंय आणि मी प्रशासनाला ही मागणी करतो की कुठेतरी पोलीस ही कमी पडते कारवाई करण्यामध्ये। तर मी गृहमंत्र्यांना ही विनंती करतो की जर तुम्ही बघत असाल तर माझं एवढंच म्हणणं आहे की पोलीस यंत्रणेवरही थोडं लक्ष द्या। गरिबांचे खूप हाल होत आहे यामुळे। पैशावाल्यांमुळे गरिबांना खूप प्रॉब्लेम फेस करावे लागतात। ते आज माझ्यावर झालं, उद्या अजून कोणावर होईल। तर हे होऊ नये द्यायचं समाजामध्ये मला।